श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 889. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये सीताजी आणि हनुमंताचा संवाद अभ्यासत होतो. हनुमंत जो अशोक वाटिकेमध्ये एका अत्यंत लघुत्तम अशा रूपामध्ये सीताजींची सर्व व्यथा साक्षी रूपाने पाहतोय. जेव्हा सीताजींच्या दुःखाला कुठलाही पारावार राहिला नाही, त्यावेळेला हनुमंताने सीताजींना आपलं हे अस्तित्व दाखवण्याचा निश्चय केला आणि हे संतरूपी अस्तित्व त्याने नाममुद्रिकेच्या आधाराने भक्तिरूपिणी सीताजींच्या पर्यंत पोहोचवलं. नाममुद्रिका पाहताच सीताजींच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले. प्रभू रामचंद्र तर सुरक्षित असतील ना? अरे, असा विचार करण्यात काय अर्थ आहे? प्रभू रामचंद्र तर अपराजित आहेत, त्यांना कोण हरवणार बरं? मग ही मुद्रिका इथं कशी? रावणाने ही मुद्रिका मायेने तर रचली नाही ना? असे अनेक शंका कुशंका सीताजींच्या मनामध्ये येऊ लागल्या, कारण तसं वातावरणच तिथं होतं. दंभ असलेले सर्व राक्षस राक्षसिणींच्या कळपामध्ये भक्तीच्या मनामध्ये देखील वस्तुस्थितीच्या विषयी संभ्रम निर्माण होतातच ना. आणि मग हनुमंताने आपली सत्यता कशा पद्धतीने सीताजींच्या समोर सिद्ध केली. रामचंद्र गुण बरने लागा, सुनतही सीता कर दुख भागा. प्रभू रामचंद्रांची सर्व कथा आदि हुते सब कथा सुनाई, अशा पद्धतीने त्याने सीताजींच्या समोर कथेचं गायन केलं. सुंदरकांडमध्ये हनुमंताने दुसऱ्यांदा प्रभू रामचंद्रांच्या कथेचं गायन केलं एकाच रात्रीमध्ये. त्या रात्रीच्या पूर्वार्धामध्ये विभीषणाच्या समोर, तर उत्तरार्धामध्ये सीताजींच्या समोर. अशा रीतीने प्रभू रामचंद्रांची कथा सांगितल्यानंतर सीताजींच्या मनामध्ये विशेष प्रेम निर्माण झालं. करुणानिधान या शब्दाच्या आधाराने हनुमंताने आपला विश्वास सीताजींच्या मनामध्ये निर्माण केला. सीताजी म्हणतायत की कही सो प्रगट होती की न भाई. तेव्हा हनुमंत सीताजींच्या जवळ जातोय, वंदन करतोय. मी रामदूत आहे, माझ्यावर विश्वास ठेवाई, अशा पद्धतीने सीताजींची संवाद करू लागतोय. सीताजी देखील आश्चर्यचकित होऊन हनुमंताला विचारतात की नरबा नर ही संग कहू कैसे. अशा रीतीने कथेमध्ये रहस्यमय पद्धतीने ज्या हनुमंताने स्वतःचं रूप प्रगट केलं नाही, परंतु गंमत अशी आहे की भक्ती देखील जाणते की रामायण हे हनुमंताशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आणि त्यामुळे सीतारूपी भक्तीने देखील हनुमंताला विचारलंय की अरे हनुमंता, रामकथा अशी अर्धवट का सांगितलीस बाबा? त्यामध्ये तुझं प्रागट्य सांग. ही कथा तुझ्या अस्तित्वाशिवाय, तुझ्या प्रागट्याशिवाय कशी बरं पूर्ण होणार? कही कथा भई संगती जैसे. अशा रीतीने सीताजींनी हनुमंताला बोलतं केलं. आणि मग हनुमंताने ज्या निरहंकारी वृत्तीने, ज्या विनम्रतेने सीताजींच्या समोर सर्व कथा सांगितली. जाना मनक्रम बचनयः कृपा सिंधू करदास, अशी सीताजींच्या मनाची खात्री हनुमंताच्या विषयी झाली आहे. असा हा रामदूत या अशोक वाटिकेमध्ये कुठल्याही प्रकारची कल्पना नसताना सीताजींच्या समोर येऊन उभा राहिला. आणि त्यामुळं अर्थातच हरिजन जानी प्रीती अति बाढी, सजल नयन पुलकावली गाडी. अशा पद्धतीने हा भगवंताचा दास, हा भगवंताचा जन आपल्या समोर आलेला आहे. हे पाहून सीताजी अत्यंत रोमांचित झाल्या, डोळ्यामध्ये अश्रू भरून आले. हा रामाचा दूत आलेला आहे, त्याची जाणीव घेऊन आलेला आहे, त्याची चेतना घेऊन आलाय, त्याचं प्रेम घेऊन आलाय. या सर्व गोष्टींनी सीताजी अत्यंत पुलकित झाल्या आणि त्या हनुमंताशी जो संवाद करू लागता सज्जनो, त्याचं गायन आपण कालच चौपायांमध्ये केलेलं आहे.
अशा हनुमंताशी सीताजी संवाद करताना म्हणतात की बूडत बिरह जलदी हनुमाना, भय हूं तात मो कहूं जल जाना. हनुमंता, अरे तुझं हे आगमन, तुझी ही भेट मी कुठल्या शब्दामध्ये व्यक्त करू रे. हनुमंता, माझी काही क्षणांपूर्वीची तू अवस्था पाहायला हवी होतीस रे. नको झाला आता हा जीव. प्रभू रामचंद्रांच्या शिवाय राहणं ही कल्पना देखील मनाला सहन होत नव्हती. अशी ही माझी अवस्था. हे तात, हे हनुमंत, मी या विरह सागरामध्ये जणू काही बुडू लागली होते. आणि अशा या विरह सागरात आता काही माझे मोजके श्वासच माझ्या जवळ होते. परंतु अशा वेळेला हे हनुमंता, तू जहाज रूपाने आलास रे. आणि जसं काही एखाद्या बुडत्याला जीवन जगण्याचा आधार मिळावा, नव चैतन्य मिळावं, त्या पद्धतीने तू मला या क्षणी भेटलेला आहेस. गोस्वामीजींचं अत्यंत आवडतं उदाहरण आहे जल जाना, जहाज. बघा, सहज हा जलजाना शब्द डोळ्यासमोर येतो आणि काही उदाहरणं जी गोस्वामीजींनी जहाज या रूपाने आपल्याला रामचरितमानसमध्ये दिली ती डोळ्यासमोर येतात. पहिलं उदाहरण माझ्या स्मृतीमध्ये येतं ते म्हणजे धनुष्य यज्ञामध्ये, की ज्या वेळेला सीताजींचे प्राण एकवटलेले असतात आणि प्रभू रामचंद्र या जहाजावरती जणू काही आरूढ होत आहेत. समस्त ही प्रजा जी तिथं उपस्थित आहे ते देखील मोठ्या अपेक्षेने प्रभू रामचंद्रांच्याकडे पाहत आहेत. अशा या जहाजाचं उदाहरण त्यावेळेला माझ्या स्मृतीनुसार, अर्थात माझा फारच अल्पस्वल्प अभ्यास आहे रामायणाचा, त्यामुळं मी खात्रीने सांगू शकत नाही की त्याच्या आधी देखील उदाहरणं असू शकतील. परंतु माझ्या स्मृतीमध्ये येणारं पहिलं उदाहरण म्हणजे धनुष्य यज्ञशाळेच्या वेळेला रामाला जहाज रूपाने गोस्वामीजींनी दाखवलंय. दुसरं उदाहरण येतं ते म्हणजे राजा दशरथाच्या देहत्यागाच्या वेळेला, जेव्हा माता कौसल्या राजा दशरथाला सांत्वन करून प्राण एकवटण्याची, त्याला धीर देण्याची विनंती करत असते की तुम्ही या अयोध्यारूपी नौकेचे, या अयोध्यारूपी जहाजाचे कप्तान आहात. जर तुम्हीच असा धीर खचवला तर मग या समस्त अयोध्यावासियांनी कोणाकडे जायचं, कोणाकडे पाहायचं, हे जहाज कशा पद्धतीने तरू शकेल स्वामी. अशा रीतीने मला वाटतं की राजा दशरथाच्या देहत्यागाच्या वेळेला जहाजाचं उदाहरण आलेलं आहे. भरतचरित्रामध्ये देखील माझ्या स्मृतीमध्ये जहाजाचं उदाहरण येतं, परंतु मला नेमका प्रसंग आता आठवत नाही. ती शोधण्याची जबाबदारी मी तुमच्यासारख्या चाणाक्ष श्रोत्यांवर सोपवतो. आणि इथं देखील सीताजी बूडत बिरह जलधी हनुमाना, भय हूं तात मो कहूं जल जाना, अशा पद्धतीने जहाजाचं उदाहरण देते. आणि ह्या सुंदरकांडाचा जो शेवटचा छंद आहे त्याच्यामध्ये देखील गोस्वामीजींनी जहाजाचंच उदाहरण या सुंदरकांडासाठी दिलेलं आहे. निज भवन गयन हो सिंधु श्री रघुपति यह मत भाय हो, यह चरित कलिमल हर जथामति दास तुलसी गावो. सुख भवन संशय समन दमन विषाद रघुपति गुणगना, भज रघुपति आस. डोळ्यासमोर शब्द पटकन येत नाहीत, कितीही पाठांतर जरी झालं म्हटलं तरी हे रामचरितमानस अशा पद्धतीने आपल्या स्मृतीमधून निघून जातं. परंतु शेवटच्या छंदामध्ये गोस्वामीजी म्हणतात की तजी सकल आस भरोस गावही सुनही संतत सठमना, आणि मग सकल सुमंगलदायको रघुनायक गुणगान सादर सुनही ते तरही भव सिंधू बिना जल जान. इथं जहाज आहे बघा. हे माझं सर्व काही उत्स्फूर्त चिंतन असतं, त्यामुळं काही आधीची तयारी नाही. आणि मग महाराज काहीतरी आतून सुचवत राहतात की इथं जलजान शब्द आहे, तिथं जलजान शब्द आहे. आमचा सचिनचं बरं आहे, तो लगेच मला रामायणामध्ये कुठं कुठं तो शब्द आलाय त्या चौपायाच पाठवून देतो.
परंतु रामायणाचे पाठ करत राहा. ते पाठच तुम्हाला कुठं कुठं स्मृतीमध्ये हे अक्षर कोरून ठेवतात आणि मग आपल्याला त्याचा एक आनंद वेगळा मिळतो बरं का. गोस्वामीजींनी कुठं कुठे या शब्दांची रचना केलेली आहे, ते प्रसंग आपल्या स्मृतीमध्ये येतात. त्यांची आठवण देखील एक अत्यंत सुखद असा अभ्यास असतो. असो, आपल्यापैकी जर अजूनही कुठं जहाजाचे प्रसंग या पाठामध्ये आपल्या वाचनात आले असतील तर जरूर ते चौपाया माझ्या अभ्यासासाठी आपण मला पाठवाव्यात. सीताजी म्हणतात, हनुमंता, या विरह सागरामध्ये तू मला जहाजासारखा भेटलायस. बघा सज्जनो, आम्ही देखील सर्वजण या भवसागरामध्ये गटांगळ्या खात आहोत याची आम्हाला अजूनही जाणीव नाहीये. ती जाणीव करून घ्यायची असेल ना तर दासबोधामधला 3ऱ्या दशकातला 10वा समास वाचा, ज्यामध्ये समर्थांनी या संसाराचं रूपक आपल्या समोर ठेवलेलं आहे की जीव कसा आहे, कशा पद्धतीने गटांगळ्या खातोय, त्याला सुसरी मगरी कशा पद्धतीने चावे घेतायत, कशा पद्धतीने विष सर्प त्याला दंश करतायत, हे मदमत्सर रूपी असलेले विकार त्याला कशा पद्धतीने ओरबडतायत. या सगळ्या गोष्टींचं अत्यंत सुंदर वर्णन समर्थांनी या 3:10 मध्ये केलेलं आहे. आणि त्यामध्ये समर्थ आपल्याला एक सुंदर आधार देतात की असं हे मानवी जीवनाचं स्वरूप आहे. सगळेच जण इथं बुडतायत, परंतु जो कोणी भगवंताला आर्तपणे हाक मारतो या नदीमध्ये बुडताना, अत्यंत बेंबीच्या देठापासून काकुळतीने त्याचा धावा करतो, त्याच्यासाठी भगवंत काय करतो, भगवंत स्वतः त्या प्रवाहामध्ये उडी मारतो. त्या प्रवाहाचा जर तुम्हाला थरार अनुभवायचा असेल ना तर तो मागच्या 4-5 दिवसापूर्वी त्या उत्तराखंडमध्ये त्या चमोलीला ते धरणामध्ये अचानक सरोवर फुटून आत आलं आणि त्यामुळं पाण्याचा प्रचंड मोठा जो लोंढा त्या नदीमध्ये आला आणि त्यामुळं अनेक कामगार जे वाहून गेले. आजच माझ्या कंपनीमध्ये NTPCचे एक मोठे अधिकारी आले होते आणि त्यांनी मला अशा काही क्लिप्स दाखवल्या की ज्या इतर सोशल मीडियावरती किंवा कुठं उपलब्ध नाहीत, ज्या NTPCच्या अधिकाऱ्यांनी तिथं असताना शूट केल्या. त्यांच्या समोर त्यांचे कामगार ओरडतायत, आम्हाला वाचवा, परंतु कोणी वाचू शकलं नाही. आणि त्यांच्या समोर 20-20, 25-25 कामगार त्या महाभयानक अशा ओंढ्यामध्ये वाहून जातानाची क्लिप बघितली आणि माझं डोकं सुन्न होऊन गेलं की काय मृत्यू आहे हा, काय भयानकता होती मृत्यूची. 150 मीटर उंच धरणाच्या भिंतीवरून हे पाणी ओसंडून खाली वाहत आहे आणि या धरणाच्या अगदी उंचावरती जाऊन थांबलेल्या लोकांना देखील त्याने गिळंकृत केलं. सज्जनो, हा तर लौकिक देहाचा मृत्यू आहे, परंतु या भवसागरामध्ये तुम्ही आम्ही प्रत्येक जण अशाच पद्धतीने गटांगळ्या खातोय, अशाच पद्धतीने. पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी महाराजांच्या पादुका गळ्यामध्ये घातल्या, आपल्याला माहीतच आहे. आजही जरी आपण ब्रह्मानंदांच्या जमखंडीला गेला, गदगला गेला तर तिथं त्या पादुकांचं दर्शन होतं, ज्या पादुका ब्रह्मानंद महाराजांनी आयुष्यभर आपल्या गळ्यामध्ये घातल्या. मी गमतीने असाच मनामध्ये विचार करतो की एवढा हा सुविद्य सत्पुरुष, परंतु ह्या पादुका आयुष्यभर अशा गळ्यात घालून फिरताना कसं वाटलं असेल त्यांच्या अंतःकरणामध्ये. कधी ब्रह्मानंद महाराजांशी आपण संवाद करावा, मला निश्चित खात्री आहे की ब्रह्मानंद महाराज म्हणतील, अरे मी गटांगळ्या खात होतो रे भवसागरामध्ये, महाराजांनी माझ्याकडं पाहून त्यांच्या दया सिंधुत्वानुसार या पादुका टाकल्या. बाळा, याचा आधार घे, तरुण जाशील. कोण मूर्ख असेल अशा गटांगळ्या खात असताना या पादुका रूपी तराफ्यांना सोडण्याची चूक करेल. क्षणभर देखील त्यांच्यापासून लांब गेलो नाही, गळ्यामध्ये घालून ठेवल्या. जसं आजकाल लहान मुलांना स्विमिंग शिकवताना ते लाईफ जॅकेट घालतात बघा, त्या लाईफ जॅकेट शिवाय ते पाण्यात उतरूच शकत नाहीत, त्याच्याशिवाय त्यांचं जीवनच नाही. तशी ब्रह्मानंद महाराजांना जाणीव झाली की सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी.
आणि त्यामुळे भक्ती रूपिणी सीताजी देखील आम्हाला सांगतात की भयहु तात मो कहू जल जाना. याचा अर्थ ज्या ज्या वेळेला ही भक्ती अशी गलित गात्र होते त्या त्या वेळेला सद्गुरु रूपी हे जहाज या भक्तीला तारण्यासाठी येतं. भवभार फार झाला, जीव तळमळू लागला, सगुण रूपे धावता आला, अभयवर दिलाया, स्वामी माझा पाहिलाया, मान गंगा तीरी. सज्जनो, सद्गुरूच्या प्रागट्याचंच हे कारण आहे, तो भक्तीचं जहाज होतो बरं. अशा रीतीने सीताजी हनुमंताला या जहाजाच्या उपमेमध्ये जणू काही सद्गुरूचं महात्म्य आमच्यासारख्या लोकांना कळावं यासाठी सांगतायत, ज्या कधी रामापासून वेगळ्या नाहीच. परंतु अशा सीताजी आपल्या अंतःकरणाची व्यथा व्यक्त करतायत, परंतु त्यामध्ये हनुमंताचं महत्व, सद्गुरु तत्वाचं महत्व आम्हाला सांगतायत की बाळांनो, तुम्हाला गटांगळ्या खात आहात हे पहिले कळालं पाहिजे. आणि ज्या वेळेला ते नाकातोंडात जाणारं पाणी कळेल, ज्या वेळेला हा भवसागराचा महाभयानक लोंढा तुम्हाला दिसेल, त्यावेळेला कळेल की यामध्ये वाचवणारा केवळ एक सद्गुरूच आहे. त्याच्याशिवाय अजूनही कोणीही आम्हाला या भवसागरामधून वाचवू शकणार नाही. आत्मज्ञान म्हणजे काय? जर भक्तीचं ध्येय ज्ञान आहे, तर हे आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? दासबोधाच्या आधाराने विचार केला तर प्रकृती आणि पुरुषाचं अभेदत्व म्हणजे आत्मज्ञान आहे. शिवशक्तीचा असलेला हा संपूर्ण अद्वैत खेळ म्हणजे आत्मज्ञान आहे. दृश्य आणि अदृश्यामध्ये असलेली ही अस्पष्ट रेषा विरून जाणं आणि सर्व जग दृश्य अदृश्यासहित भगवत स्वरूप होणं हे आत्मज्ञान आहे. शिव आणि शक्तीचं वेगळेपण हेच आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांचं कारण आहे. सज्जनो, लक्षात घ्या, विचार करा या विषयावर. राम आणि सीतेचा विरह हेच दुःखाचं कारण आहे. आणि त्यामुळे सीताजी देखील, जो मला रामाशी भेट करून देईल, जो आमच्यामधलं असलेलं अद्वैत प्रस्थापित करेल, अशा सद्गुरूच्या समोर आपलं मन मोकळं करते. समर्थांची दासनवमी आता जवळ येऊ लागलेली आहे. माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, दासबोध वाचायला घ्या बरं. दररोज 4-5 समाज जरी वाचले तरी 7 मार्चला दासनवमी आहे, तोपर्यंत आपलं एक पारायण होऊन जाईल. परंतु रामायण वाचत असताना दासबोधाचा नित्य हव्यास ठेवा, अन्यथा ही केवळ एक तुमच्यासाठी कथा राहील. ही कथा नाही, हे सर्व असलेल्या अद्वैताचं रहस्य आहे. आणि ते केवळ समर्थ कृपेने, सद्गुरु कृपेनेच आपल्याला कळू शकतं. सीताजी म्हणतात, हे हनुमंता, मला एक सांग रे, माझे राम कसे आहेत? अब कहूं कुशल जाऊ बलिहारी. तुझ्यावरून माझा जीव ओवाळून टाकते रे बाळा. बघा, एक गोष्ट सांगायचीच राहिली. इथं सीताजींनी पहिला शब्द हनुमंताला काय विचारलेला आहे? भयहु तात मो कहूं जल जाना. इथं तात या शब्दाने पुत्र रूपाने हनुमंताला सीताजींनी हाक मारलेली आहे. बघा, रामायणामध्ये ना, जे नातं प्रभू रामचंद्रांनी सीताजींनी एकदा एखाद्या व्यक्तीशी प्रस्थापित केलंय, त्या नात्याला त्यांनी शेवटपर्यंत सोडलेलं नाही. आम्ही कसे मंडळी आहोत, वेळ प्रसंगानुसार नाती बदलतो. परंतु रामाने एकदा सुग्रीवाला सखा मानलं तर सुग्रीवाला शेवटपर्यंत सख्यत्व दिलं. बिभीषणाला पहिली हाक मारली, कह लंकेश सहित परिवारा. लंकेश, तू लंकेचा राजा आहेस. जी लंका जिंकली नाही, जिथपर्यंत पोहोचलो नाही, त्या लंकेचा राज्याभिषेक बिभीषणाचा प्रथम शब्दामध्ये रामाने करून टाकला. शेवटपर्यंत शब्द निभावलाय. आणि यामध्ये आणखीन पुढची जाऊन गंमत सांगतो की इथं भयहु तात मो कहू जल जाना. तात, पुत्र, या रूपाने सीतेने हनुमंताला हाक मारली, पुत्र मानले. बरं का, आता हा पहिला शब्द लक्षात ठेवा. आणि आता
थोडंसं फास्ट फॉरवर्ड करून पुढे नेतो. जेव्हा हनुमंत रामाजवळ येतो सीताजींचा निरोप घेऊन, जामवंत हनुमंताचा सर्व पराक्रम रामाला सांगतो, आणि त्यावेळेला रामाने पहिली हाक काय मारली आहे हनुमंताला बघा. कह हुतात केही विधी राखो प्राणा. सीता आपल्या प्राणांचं रक्षण कसं करते, यासाठी रामाने हनुमंताला तात या शब्दानेच हाक मारली आहे. जणू काही मी आणि सीता वेगळे नाही, हेच आम्हाला रामायण शिकवतं. हे आत्मज्ञान आहे. इथं भक्ती आम्हाला या अद्वैताचा बोध देते की मी जे बोलते तेच माझे राम बोलतात, आणि जे माझे राम बोलतात तेच मी बोलते. कह हुतात केही भांती जानकी, रहती करती रच्छा स्वप्राण की. कह हुतात, इथं देखील तात. आणि म्हणून माझे महाराज म्हणतात की सर्व साधनांचे सार सखा माझा रघुवीर. एकदा त्या रामाशी नातं तर बांधा. तुम्ही त्याला कदाचित आज तुमच्या हृदयातून येणार नाही, परंतु त्याला तुमचा सखा माना, मित्र माना, तुमचा भाऊ माना, वडील माना, तुमचा मुलगा माना. अहो, कौसल्याहून रामाशी नातं बांधा, दशरथहून रामाशी बांधा, लक्ष्मणहून त्याची सेवा करा. कुठल्याही नात्याने रामाशी संबंध प्रस्थापित करा. तुम्ही कदाचित विसराल, परंतु राम मात्र कधी विसरणार नाही बरं का. एक गोष्ट सांगतो. अयोध्येला एकदा एक मोठे संत शरयूच्या किनारी असेच रामनामामध्ये, मस्त रामचरित्रामध्ये आनंद घेत राहायचे. कुठे जायचे नाहीत, कुठे यायचे नाहीत, आपल्या झोपडीमध्ये बसून असायचे. एकदा एका सावकाराने तिथं कुठल्या तरी जवळपासच्या गावात राम मंदिर बांधलं, आणि त्याची इच्छा अशी होती की त्या राम मंदिरामध्ये या संताने यावं, त्याची पूजा करायला. आता ह्या संताचा भाव काय होता की ते दशरथाच्या भूमिकेतून रामावरती प्रेम करायचे, आणि कमालीचं प्रेम म्हणजे दशरथासारखं उत्कट प्रेम हे आपल्या झोपडीमध्ये बसून रामाच्या मूर्तीवरती करायचे. सगळी लोक आली, त्यांनी सांगितलं, अहो नाही, मी कुठं जात नाही, माझा राम इथंच आहे, माझं मंदिर इथंच आहे. नाही नाही, तुम्हाला यावंच लागेल, यावंच लागेल. खूप हट्ट केला, आग्रह केला. शेवटी ते म्हणाले, बघा मी आलो तर माहित नाही त्या मूर्ती. नाही हो म्हणे, तसं काही नाही, मूर्ती आहेत त्या. आपला भाव तर शेवटी तसाच पाषाण रुपयाचा. त्यांनी पट्टाभिराम असलेल्या अशा रामाच्या मूर्ती आणल्या होत्या, ज्यामध्ये सीताजी प्रभू रामचंद्रांच्या अशा गोदमध्ये आसनस्थ असतात. तो हा पट्टाभिराम. आणि हे साधू म्हणाले, अहो मला खरंच नका नेऊ रामाच्या समोर, त्याला फार संकोच होईल. अहो नाही म्हणे, तसं काही होणार नाही. आणि गंमत अशी झाली की ह्या संताने त्या मंदिरामध्ये शेवटी नाईलाज असतो प्रवेश केला, आणि ते जसे रामाच्या समोर गेले, सीताजी रामाच्या गोदीमधून उठून आपला पल्लू डोक्यावरती घेऊन उभ्या राहिल्या, आणि राम सिंहासनावरून उठून उभा राहिला. काय सांगायचं, काय चेतना आहे. तुम्ही नातं बांधा, राम ते नातं निभावतो. महाराज देखील हेच सांगायचे ना की मी तुमच्या घरातला कोणीतरी आहे हो. सीताजी प्रभू रामचंद्रांची खुशाली हनुमंताला विचारतायत, अब कहूं कुशल जाऊ बलिहारी. तुझ्यावरून प्राण ओवाळून टाकते रे हनुमंता. अरे तू आज ही रामाची जाणीव, ही रामाची संवेदना घेऊन माझ्यापर्यंत आलास बाळा, मला सांग. आणि बघा इथं सीताजी पुन्हा हे रामायणातल्या हे सौंदर्य स्थळ आहेत बरं का. मी जे आपणास रामायण एवढ्या संथ गतीने सांगतो ना, मला लोक कित्येकदा म्हणतात, अहो तुम्ही फार स्लो सांगता हो, तोच प्रसंग सांगता. अहो हे आयुष्य इतकं क्षणभंगूर आहे, न जाणे रामायण सांगायचं म्हटलं तर एका तासात देखील सांगून होईल, परंतु हे सौंदर्य स्थळ, हा आनंद आम्ही कधी घेणार. सीताजी प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा कधीही कोणाचीही पृच्छा करायची असेल, आणि जेव्हा जेव्हा राम आणि लक्ष्मण या दोघांचाही संदर्भ येतो, त्यावेळेला प्रत्येक वेळेला सर्वप्रथम लक्ष्मणाची चौकशी करतात. आठवतोय प्रसंग अयोध्या कांडामध्ये, जेव्हा ग्रामस्थ विचारतात
की हे सीते, हे दोन सुंदर पुरुष तुझ्याबरोबर आहेत, ते कोण आहेत? आणि त्यावेळेला गोस्वामीजींनी खंजन पक्षाची उदाहरण सीताजींच्या डोळ्यांना दिली आहेत. नेत्र तिरके करून आपल्या डोक्यावरून पदर घेऊन सीताजी आपल्या भुवयांच्या आधाराने, डोळ्यांच्या आधाराने पहिल्यांदा लक्ष्मणाकडे इशारा करतात आणि ते म्हणतात, तो माझा धीर आहे. म्हणजे जगासमोर ओळख करून देताना सर्वप्रथम धीराची, प्रभू रामचंद्रांच्या सेवकाची, त्यांच्या दासाची ओळख आणि मग अत्यंत संकोचाने प्रभू रामचंद्रांची ओळख सीताजी करून देतात. इथं देखील अनुज सहित सुख भवन करारी. अनुज प्रभू रामचंद्रांचा भाऊ कसा आहे? का बरं? एक सीताजींचा तो धीर आहे, दुसरा प्रभू रामचंद्रांचा तो दास आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट सुमित्रेने लक्ष्मणाला सांगितली होती की राम आणि लक्ष्मणा, तू राम आणि सीता जिथं असतील तिथंच तुझी अयोध्या आहे, तेच तुझे आई वडील आहेत. आणि आईसाठी सगळ्यात पहिल्यांदा जीव तुटतो तो लेकरासाठी तुटतो आपल्या. माझं लक्ष्मण कसं आहे? फार कष्ट घेतो रे तो, फार माझ्या रामासाठी त्याने आपलं सर्वस्व दिलंय. तो कसा आहे माझा लक्ष्मण? अनुज सहित सुख भवन करारी. आणि त्यानंतर आपल्या स्वामींची आठवण सीताजी डोळ्यामध्ये पाणी आणून काढतात आणि म्हणतात, कोमल चित कृपाल रघुराई, कपिकेही हे तू धरी निठुराई. माझा राम असा निष्ठुर का झाला रे? पंडित भीमसेन जोशींचा तो एक अभंग आहे ना, कसा आम्हाला टाकूनी गेला राम. आज माझ्या समोर त्याचे शब्द नाहीत, परंतु सहस्मरणामध्ये आला. अरे, ज्याचं हृदय एवढं कोमल चित्त आहे, ज्याला दुसऱ्याचं दुःख सहन होत नाही. मी रामाचे किती प्रसंग सांगू की त्याला दुसऱ्याचं दुःख अजिबात सहन होत नाही. अरे, आम्ही सगळेजण हनुमंता अयोध्येतून बाहेर पडलो ना वनवासात जायला, सगळे अयोध्यावासी आमच्या बरोबर निघाले रे. राम सगळ्यांना हात जोडून रथातून सांगतो की तुम्ही परत जा, परत जा. परंतु कोणीच परत जायला तयार नाही. आम्ही जर यांना असं थोडंसं बेहोश करून त्यांच्यावरती निद्रेचा अंमल आणून जर तिथून निघालो नसतो ना, तर मी तुला सांगते की आमच्या बरोबर समस्त अयोध्या दंडकारण्यापर्यंत आली असते. परंतु माझा राम इतका कोमल चित्त आहे की माझ्या या सगळ्या प्रजेने माझं हे दुःख का वाटून घ्यायचं? आणि त्यासाठी माझ्या प्रभूंनी या कोमल चित्ताने त्यांच्या सुखासाठी म्हणून त्यांना पुन्हा अयोध्येत परत पाठवलं. रामाचं जर काही गुणधर्म असेल ना सज्जन, तर तो एकच की राम स्वतःवरती अनेक कष्ट घेईल, अनेक दुःख घेईल. या सगळ्या प्रसंगांमध्ये त्याची प्रसन्नता कधीच अस्थिर होणार नाही. परंतु त्याच्या सेवकावरती जर कुठला प्रसंग आला, त्याच्या सेवकाला जर कुठलं दुःख झालं, तर माझ्या रामाच्या डोळ्यामध्ये मात्र अश्रू येतात. आणि हेच माझे स्वामी म्हणतात की व्यावहारिक दृष्ट्या माझ्यामध्ये जर कुठला दोष असेल तर तो एकच की मी दुसऱ्याचं दुःख पाहू शकत नाही. सीताजी प्रतिप्रश्न करतात, असा माझा राम, परंतु त्याला माझं दुःख का नाही दिसत रे हनुमंता? एवढा निष्ठुर तो का झाला? ज्याची वाणी ही मुळातच सेवकाला सुख देण्यासाठी आहे. अहो, वाणी तर फार पुढची गोष्ट आहे. ज्याचा एक केवळ कोमल कृपा कटाक्ष देखील समोरच्याच्या अंतःकरणातले सर्व ताप दूर करतो, असा माझा राम. सेवकाला सुख देणं हेच ज्याचं ब्रीद. हनुमंता, मला सांग, मी त्यांच्यापासून दूर गेल्यानंतर एकदा तरी त्यांनी माझी आठवण काढली का रे? कधी प्रभू रामचंद्रांना माझी आठवण येते का? हनुमंता,
या डोळ्यांना ते कोमल शीतल निळ सावळ रूप पुन्हा कधी दिसेल रे? कबहू नयन मम शीतल ताता, होई ही निरखी श्याम मृदू बाता गाता. ते कोमल सावळ अंग, हे नेत्र पुन्हा कधी पाहतील, कधी शीतल होतील? या राममूर्ती हेच या डोळ्याचं शीतलत्व आहे. त्याची ही सगुण मूर्ती या डोळ्यांना पुन्हा कधी दिसेल? सीताजींच्या मुखातून वचन निघत नाहीये, डोळ्यामध्ये अश्रू भरून आलेले आहेत. आणि आपल्याच मनाशी सीताजी समजूत काढताना म्हणतात, अगं सीते, अह नाथ हो निपट बिसारी. स्वामी आपल्याला पूर्णपणे विसरून गेलेले आहेत. सीताजींची ही अवस्था हनुमंत पाहतायत. आणि एका स्त्री मनाला त्यावेळेला सगळ्यात कुठल्या शब्दांची गरज आहे? ती अत्यंत कोमल वाणीमध्ये नम्रतेने हनुमंत सीताजींना ती वचन उच्चारून सांगतायत की मातु कुशल प्रभु अनुज समेता, तव दुख दुखी सुकृपा निकेता. जनी जननी मानव जिय ऊना, तुम ते प्रेम राम के दूना. आई, तू मला म्हणतेस की प्रभू रामचंद्र तुझी आठवण काढतात का? तू मनामध्ये अजिबात ग्लानी आणू नकोस आई. एक लक्षात घे, प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या समवेत अत्यंत कुशल आहेत. हा, एक गोष्ट आहे, तुझी नित्य आठवण काढून तुझ्या वियोगाने मात्र हा सुखधाम परम दुःखी आहे बर का. आणि मी तुझं देखील प्रेम बघतोय. तुला असं वाटतंय तू आत्ता माझ्याशी बोलतेस तेव्हा मी आलो? नाही, मी खूप वेळ आधीपासून आहे. रावण येण्याच्या आधीपासून आहे. त्रिजटाशी तुझा चाललेला संवाद मी ऐकलाय. मी तुझ्या मनाची स्थिती बघितली. तुझ्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या वरती असलेलं तुझं प्रेम मी बघितलं. पण तुझं प्रेम पाहिल्यानंतर मी तुला एवढं सांगेन की प्रभू रामचंद्रांचं तुझ्यावरती तुझ्या इतकं प्रेम नाहीये बर का. सीताजी विस्मयचकित होऊन हनुमंताकडे पाहतायत. काय? माझ्यावरती माझे स्वामी मी जेवढं त्यांच्यावरती प्रेम करते तेवढं करत नाहीत? हो आई, तेच सांगतोय की तुझ्यावरती स्वामी तू जितकं त्यांच्यावरती प्रेम करतेस ना, त्याच्या दुप्पट प्रेम करतात. तुम ते प्रेम राम के दूना. एका स्त्रीला आपल्या या सौभाग्याकडून अजूनही काय हवंय? काय हवंय? हा मानसिक आधारच सीताजींना हवा होता. आणि तो आधार हनुमंताने सीताजींना बहाल केला. सज्जनो, हा संवाद हा असाच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे. त्यातील उर्वरित कथाभाग आणि पुढील दोह्याचं गायन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.